नाशिकचा हरिहर किल्ला त्याच्या 90 अंशाच्या उभ्या पायऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध. पण या पायऱ्या फक्त थरार देत नाही, तर कधी कधी असा अनुभव देतात जो आयुष्यभर विसरता येत नाही. ही कथा आहे एका अशा रात्रीची जी सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जातो. 5 मित्रांचा एक गट, ट्रेकिंगची आवड आणि रात्रीच्या गडावरचा अनुभव घेण्याची जिद्द. रात्रीचे 11:30 वाजले होते. कपाडावर हेडटॉर्च लावून त्यांनी त्या उभ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. आजूबाजूला घनदाट अंधार आणि सोसायट्याचा वारा जणू गड त्यांना परत जाण्याचा इशारा देत होता. अर्धा पायऱ्या चढून झाल्यावर सर्वात मागे असलेल्या समीरला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे चालतंय. त्याने टॉर्च फिरून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. फक्त ती खोल दरी. पण जसा तसा तो वर चढू लागला, त्याला पायऱ्यांवर काहीतरी ओढल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. जणू कोणीतरी जड साखळदंड ओढत त्याच्या मागोमाग येत होता. कसेबसे ते गडावर पोहोचले. थकल्यामुळे एका गुहेत त्यांनी पथारी पसरली. रात्रीचे 2 वाजले असतील. राहुलला अचानक थंडी वाजू लागली. त्याने डोळे उघडले आणि त्याची वाचच बसली. गुहेच्या कोपऱ्यात एक विचित्र काळी आकृती उभी होती. तिचे डोळे लाल अंगारासारखे चमकत होते. राहुल ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं शरीर दगडासारखं जड झालं होतं. त्याला समोर मृत्यू दिसत होती. सकाळ होताच त्यांनी तिथून पळ काढण्याचे ठरवलं, पण उतरताना वारा इतका जोरात सुटला की तो त्यांना थेट दरीच्या दिशेने ढकलत होता. स्थानिकांच्या मते तो फक्त वारा नव्हता, ते अदृश्य हात होते जे त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक पायरी उतरताना त्यांना कोणाचे तरी रडण्याचे आवाज ऐकू येत होते. ते मित्र सुखरूप खाली पोहोचले, पण आजही ते त्या रात्रीचा विचार केला की थरथर कापतात. हरिहर किल्ल्यावर नक्की काय आहे? तिथल्या अपघातात गेल्यांचे आत्मे की गडाचं एखादं प्राचीन रहस्य? आजही रात्रीच्या वेळी तिथे कोणी गेलं की त्या पायऱ्या जिवंत होतात असे म्हणतात.